नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे कृषी दिनाचे निमित्त साधत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक घोषणा या ठिकाणी केलेली आहे. मुंबईत आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आता हक्काची दिवसा वीज मिळणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात असून हे वर्ष संपेपर्यंत राज्यातील 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल. यामुळे यंदाचा महाराष्ट्र ॲग्रिकल्चर डे म्हणजे महाराष्ट्र कृषी दिन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन आला आहे. या योजनेच्या स्वरूपाविषयी माहिती देताना फडणवीस म्हणाले की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा पुरवठा वाढवून शेतीसाठी सलग 12 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा ताण संपणार आहे. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरणासाठी सध्या संपूर्ण देशात सर्वाधिक बजेट हे महाराष्ट्र सरकारचे आहे. याकडे त्यांनी आवर्जून या ठिकाणी लक्ष वेधलेले आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला 8 तास या ठिकाणी वीज दिली जाणार आहे आणि संपूर्ण वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने या ठिकाणी 12 तास वीज या ठिकाणी केली जाणार आहे आणि दिवसा ही 12 तास वीज शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे रात्रीचा ताण या ठिकाणी शेतकऱ्याचा कमी होणार आहे. ही शेतकऱ्याकरता अत्यंत सुखद आणि चांगली बातमी या ठिकाणी आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कृषी दिनानिमित्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना अत्यंत दिलासादायक आणि चांगली बातमी या ठिकाणी दिलेली आहे. असेच नवनवीन उत्पूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.